संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मागच्या आठवड्यात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून मोठा गदारोळ आणि राडा झाला होता। मनोज नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या अप्रकाशित पुस्तकातील मजकुराचा दाखला देत राहुल गांधी लोकसभेत चांगलेच आक्रमक झाले। त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गोंधळाचं वातावरण सुरूच आहे। विरोधकांना सभागृहामध्ये बोलायला दिलं जात नाही यावरून झालेल्या गोंधळामध्ये 8 खासदारांचं निलंबन सुद्धा करण्यात आलं। तरी देखील हा वाद काही शमलेला नाहीये। यावरून विरोधकांनी सभागृहामध्ये अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणला। आता या वादावर नवा खुलासा आलाय। जनरल नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे सर्व हक्क असलेल्या प्रकाशन कंपनी पेंग्विन रॅन्डम हाऊस या इंडियानं पुस्तकातील मजकूर अप्रकाशित असून त्याचं प्रसारण करणं हे कॉपीराईटचं उल्लंघन असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांच्याच अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। संपूर्ण प्रकरण आपण सविस्तर पाहूयात। अप्रकाशित पुस्तकाचं प्रसारण करणं हे कॉपीराईटचं उल्लंघन आहे। नरवणेंच्या पुस्तकाच्या वादावर प्रकाशन कंपनीचा मोठा खुलासा। 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तकाचा दाखला देणाऱ्या राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कॅरव्हॉन या मासिकातील माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकातील उतारा वाचला आणि गोंधळाला सुरुवात झाली। ये गारंटीड ऑथेंटिक है। इसमें नारावाने जी ने कहा है कि उनका मेमोआर है, उसे सरकार पब्लिश नहीं होने दे रही है। इसमें सब लिखा है और मैं सिर्फ इसमें से 5 लाइन पढ़ना चाहता हूं जिसमें नारावाने जी ने राजनाथ सिंह के बारे में और मोदी जी के बारे में बोला है। जो पुस्तक प्रकाशित हुई ही नहीं है तो किस पुस्तक को यहाँ पर उल्लेख करना चाहते हैं उनके बारे में? माननीय अध्यक्ष जी, विवाद लीडर ऑपोजिशन ने ही समाप्त कर दिया है। वो स्वयं कह रहे हैं कि पुस्तक प्रकाशित नहीं हुई। उन्होंने स्वयं स्वीकार किया कि पुस्तक प्रकाशित नहीं हुई है। अब जो पुस्तक प्रकाशित नहीं हुई है इसका जिक्र सदन में कैसे हो सकता है? या मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत दुसऱ्या दिवशीही गदारोळ केला। राहुल गांधी यांनी दुसऱ्या दिवशी तोच लेख वाचण्याचा प्रयत्न केला। या गदारोळात विरोधी बाकांवरील खासदारांनी अध्यक्षांच्या आसनाकडे कागद फेकले। या प्रकरणात गोंधळ घालणाऱ्या 8 विरोधी पक्षाच्या खासदारांना मंगळवारी निलंबित करण्यात आलं। त्यावरून काँग्रेसचा गोंधळ सुरू आहे। सत्ताधारी विरोधकांना बोलू देत नसल्याचा आरोप विरोधी खासदारांनी केला। विपक्ष के नेता जब प्रतिपक्ष के नेता जब खड़े होकर बात करते हैं, 1 मिनट में जैसा उसका नाम आ गया कि इमीडिएट माइक बंद। अरे वाह, तो उसका क्यों नहीं माइक बंद हुआ? गाली गलौज कर रहा था तभी। ये अंदर भी कोई जो बैठे हैं ना अधिकारी, उनको भी देखना पड़ेगा एक दिन। उनके कैमरे कैसे घूमते हैं ना, हम देखते हैं ना। ये क्या, ये जनतंत्र है क्या भाई? सदन में सभी बैठे, सभी तो वो तो शांत सुन रहे थे ना, तभी तो हंगामा नहीं था ना। कैमरा क्यों नहीं आता? ये कोई तरीका है किसी के बारे में बात करने का? उनको बोलने देना चाहिए। क्या बात है, किस चीज से डर रहे हैं? कि वो किसी किताब से कोट करेंगे, इससे डर रहे हैं? एप्स्टीन फाइल से डर रहे हैं? किस चीज से डर रहे हैं? कि हम उनको कटघरे पे खड़े कर देंगे क्योंकि उन्होंने ये ट्रेड डील की है जिसमें सारे किसानों की जिंदगी बर्बाद होने जा रही है। माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचं 2 वर्षापासून प्रकाशन रखडलेलं आहे। नरवणे यांचं हे पुस्तक प्रकाशित होऊ दिलं जात नसल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता। दरम्यान या पुस्तकाच्या प्रकाशनावरून वाद सुरू असतानाच पुस्तकाची प्रकाशन कंपनी पेंग्विन रॅन्डम हाऊस इंडियानं या संदर्भातील निवेदन सादर करत स्पष्टीकरण दिलंय। या निवेदनावरून या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। नरवणे यांच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पेंग्विन रॅन्डम हाऊस इंडियानं म्हटलंय की हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही। पुस्तकाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे असून आतापर्यंत या पुस्तकाच्या कोणत्याही प्रती छापील किंवा डिजिटल स्वरूपामध्ये प्रकाशित, वितरित, विकल्या किंवा इतर कोणत्याही प्रकारे जनतेसाठी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत। याबरोबरच पुस्तकाचा कोणताही भाग आमच्याकडून कुठेही सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये।
त्यामुळे पुस्तकाचं कोणत्याही प्रतीचं प्रिंट किंवा डिजिटल स्वरूपामध्ये प्रसारण करणं हे कॉपीराईटचं उल्लंघन आहे असं त्यांनी म्हटलंय. जनरल नरवणे यांच्या पुस्तकात नेमकं काय आहे पाहूया. जनरल नरवणे यांनी या आत्मचरित्रात त्यांच्या 40 वर्षाच्या लष्करी सेवेचा अनुभव मांडला. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचं प्रकाशन 2024 मध्ये होणार होतं. या पुस्तकात 2020 साली भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख आहे. पूर्व लडाखमधील भागात चीनी रणगाडे भारतीय चौक्यांच्या अगदी जवळ आल्याची माहिती आहे. अत्यंत तणावाच्या क्षणी राजकीय नेतृत्वाकडून कारवाईचे स्पष्ट आदेश मिळण्यास विलंब झाला होता. पुस्तकात अग्निपथ भरती योजनेबाबत सशस्त्र दलांमध्ये झालेल्या चर्चांचाही तपशील आहे. काही उतारे प्रसिद्ध झाल्यानंतर लष्करानं या पुस्तकाची तपासणी सुरू केली. त्यानंतर या पुस्तकाचं प्रकाशन थांबवण्यात आलं होतं. पुस्तकाचं प्रकाशन का रखडलं तेही पाहूया. जनरल नरवणे यांचं आत्मचरित्र 2024 मध्ये प्रकाशित होणार होतं. काही आक्षेपार्ह मजकुरांमुळे संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं पुस्तकाची तपासणी करण्यात आली. संरक्षण दलाच्या नियमांनुसार लष्करी अधिकाऱ्यांना सेवेशी संबंधित बाबी प्रसिद्ध करण्यास मनाई आहे. केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता अशा स्वरूपाचे पुस्तक प्रकाशित करण्यास बंदी आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडियानं त्यांच्या निवेदनात इशारा दिला. सध्या प्रसारित होत असलेल्या पुस्तकाच्या कोणत्याही आवृत्तीमध्ये कॉपीराईट उल्लंघन आहे आणि त्या त्वरित बंद केल्या पाहिजेत. तसंच पुस्तकाच्या बेकायदेशीर आणि अनधिकृत प्रसाराविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पुस्तक प्रकाशन हाऊसनं दिला. कंपनीच्या या निवेदनामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. सभागृहात बोलायला देत नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना आता या पुस्तकाबाबत जाहीर चर्चाही करणं कॉपीराईटचं उल्लंघन ठरणार आहे. दरम्यान या पुस्तकाच्या अनधिकृत प्रती लीक झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्या प्रती ऑनलाईन प्रसारित झाल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी FIR नोंदवला असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.